देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्तानं अमरावतीमध्ये जे आहे ते राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी आणि पशु प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या कृषी प्रदर्शनीमध्ये जर आपण पाहिलं तर पुष्प प्रदर्शनी देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। 18 कॅटेगरीमध्ये जे आहेत ते ही संपूर्ण पुष्प प्रदर्शनी आणि 2,500 पेक्षा अधिक कुंड्या या ठिकाणी आहेत। वेगवेगळ्या प्रजातीचे फुलं असेल, झाडं असेल या कृषी प्रदर्शनी मध्ये आहेत आणि शेकडो लोकांनी जे आहे ते आपल्या पुष्प प्रदर्शनीमध्ये जे आहे ते आपला भाग नोंदवलेला आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणच्या मॅडम आहेत। पण काय सांगणार, किती प्रकारचे किती प्रजातीचे फुलं या ठिकाणी आहेत? आपल्या इथे पुष्प प्रदर्शनी आयोजन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 2,500 कुंड्यां पार्टिसिपेट्स आलेलं आहे आणि त्यातल्या त्यात जे नवीन ग्रोवर्स आहेत त्यांनी पण पार्टिसिपेट केलेलं आहे। तर इथे सीझनल्स आहेत, शेवंती आहे, गुलाब आहे, त्याच्यातल्या त्यात जे पेरेनियल फ्लावर्स आहेत ते पेरेनियल फ्लावर्सचं पण याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे। आणि फ्लावरिंगच्या व्यतिरिक्तही शेड लविंग प्लांट्स आहेत, सन लविंग प्लांट्स आहेत, बोन्साय आहेत, हँगिंग बास्केट्स आहेत, स्पेशल डिस्प्ले आहेत। स्पेशल डिस्प्लेमध्ये आपण आपल्या इथे बोन्साय लँडस्केप केलेलं आहे, फेरी गार्डन्स आहेत, टेरेरियम्स आहेत आणि त्याच्यापेक्षाही व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे गार्डन लवर्स इथे येऊन वारंवार भेटी देत आहेत आणि ॲप्रिशिएट करत आहेत की खूप छान प्रदर्शनी आयोजित केलेली आहे म्हणून। असं कुठली नवीन प्रजाती या ठिकाणी आहे की यापूर्वी कुठे लोकांनी पाहिली नाही आणि या पुष्प प्रदर्शनीमध्ये त्यांना पाहायला मिळते? तसं तर इथे सर्व प्रकारच्या प्रजाती तुम्हाला पाहायला मिळतील आणि इतर कुठेही जसं प्रदर्शनी आयोजित होतं ते इतके प्रकारचे झाडं तुम्हाला पाहायला मिळणार नाही। आणि आपल्या अमरावतीमध्ये गार्डन लवर्स मोस्ट प्रॉबेबली असल्याकारणाने बहुतांशी सगळ्या प्रकारचे झाडं तुम्हाला इथे पाहायला मिळतील। त्यातल्या त्यात कॅक्टस आणि सक्युलंट्सचा पण ग्रुप इथे इन्क्लूड केलेला आहे। कॅक्टस सक्युलंट्समध्ये नवीन प्रकारचे तुम्हाला झाडं इथे पाहायला मिळतील आणि इंडोर्समध्ये पण तुम्हाला नवीन प्रकारचे झाडं इथे पाहायला मिळतील। नक्कीच, तर अमरावतीमध्ये जे आहे ते कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आणि या कृषी प्रदर्शनीमध्ये जे आहे ते एक पुष्प प्रदर्शन देखील भरवण्यात आलेलं आहे। 2,500पेक्षा अधिक कुंड्या या ठिकाणी आहेत आणि दररोज हजारो लोक जे आहेत ते या ठिकाणी भेट देत आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।